मी आहोंना एक चॅलेंज देणार आहे. तर ते चॅलेंज असं आहे की दिवसभर म्हणजे सकाळी चहा कॉफी पासून ते रात्रीपर्यंतचं आजचं सगळं जेवण आहो बनवणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. चला आज माझ्या बायकोला कधीतरी चांगलं खायला भेटणार आहे, चांगलं जेवण. स्वतःच्या हाताचं काय एव्हरेज खाऊन कंटाळा आला तिला. इथून सुरुवात आहे बघा, कॉफी किती टाकू इथून सुरुवात आहे आमची. कॉफी रेडी आपली मस्तपैकी छान आयती कॉफी. मस्त कॉफी बनवून आणलेली आहे. तर काय की चला आवडचं काम थोडंसं मी हलकं करीन आणि आज इडलीवरच आम्ही काम भागवणार आहे. दुपार खूप धन्यवाद आपले. दुपारच्या जेवणाचं काम थोडं हलकं केलं मी त्यांचा. छान फुले आणि मस्त अशा आवडच्या हातच्या आज इडली खायला भेटणार आहे. पडते का ते? हा पडतं. तसं ना सरळ पडतं. की महिनाभर समजा आपण सॅटर्डे संडे वगैरे जर असं चॅलेंज दिलं तर महिनाभरात हे जेवण बनवायचं शिकून जातील ना. काय वाटतं तुम्हाला मला सांगा. आणि जेवण बनवायचं म्हणजे असं जेवण बनवायला शिकलं पाहिजे ना नवऱ्यांनी. म्हणजे आपले कामं किती हलकी होते सांगा बरं. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? बघा शेप बघा शेप तर भांड्याने दिलाय. शेप तुम्ही नाही दिलाय हाताने. मी असं ओतलं परफेक्ट त्याला बोला का त्याला ओतलं व्यवस्थित चपटं किंवा असं एक साईडला असं नाही केलं. अच्छा त्याला पण एफर्ट लागतो बघा. शेप बघा. हां चटणी पण आता तयार झाली आहे आणि 2 भांड्या इडल्या. चटणी तर दिसू द्या. बघा हे बघा बघू द्या कशी झाली चटणी. हां बघा हां छान. प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते की नाही. तसंच आता आहोच्या हाताची पण आपण टेस्ट घेऊया. टेस्ट कशी आहे कशी नाही ते. तर मग आम्ही घेतलंय आता फराळ करायला. फराळ घेतला दिवाळीचा खायला नाश्त्याला. हे सगळं चॉपिंग आहे ना मी करून ठेवलंय. त्यांना काही चॉपिंग करायला दिलं नाही मी. कुठे हात वगैरे कापायचा किंवा काय तर त्याच्यासाठी मी सगळं चॉप वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि जेवण बनवायचं आहे म्हटलं मसाले भात वगैरे करा आणि कोशिंबीर वगैरे असेल तर द्यायला मसाल्याचा डबा असं चॉपिंग देते. मी सांगितलं ना मी माझं मी देऊ शकतो. हे उगाच आता फक्त थोडेसे काहीतरी करून घेणं देण्याची आपलं स्वतःचं क्रेडिट घेण्याचा काहीतरी प्रयत्न दिसतोय मला. बस असं वाटतं. मी आज झोपायला पण असं करणार आहे. आमचा हा व्हिडिओ बघून जर कोणाच्या घरात कुठल्या वहिनींनी त्यांच्या मिस्टरांना जरी करायला लावलं तर त्यांच्या मिस्टरांनी कृपया मला नावं ठेवू नये. यात माझा काही रोष नाहीये. तर एवढं भरभरून काय टाकले बीट टाकले एवढं भरभरून त्याला लाल करून टाकले. दिसतोय व्यवस्थित शिजलाय आणि स्मेल पण एक नंबर आहे. कोथिंबीर कुठे असते कोथिंबीर कुठे असते माहित नाही माणसाला. या माणसाला कोथिंबीर कुठे असते माहित नाही. अच्छा ओम भट स्वाहा. आमच्या चॅलेंजचा स्वाहा. टेस्ट करून बघूया. थोडंसं मीठ कमी आहे. मस्त आणि छान झालं भात एकदम.